नमस्कार मित्रांनो, शिवसेना शिंदे गट भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत, घडामोडींना वेग सुरू झालाय। काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल। राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे। राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीतील म्हणून लढवल्या जाणार की स्वबळावर चाचणीपणा होणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहेत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावर लढवणार आहोत का? काही ठिकाणी मतभेद असतील तिथे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकतात, मात्र महायुती हाच आमच्यासाठी पहिला पर्याय असेल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। तसेच महायुतीच्या काही नेत्यांकडून देखील हीच भूमिका मांडण्यात आली आहे। मात्र आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नाशिक महापालिकेची देखील निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून स्वबळाच्या चाचणीपणाची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। नाशिकमध्ये आज शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। बैठकीदरम्यान प्रत्येक जागेसाठी आपली तयारी असली पाहिजे अशा सूचना दादा भुसे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। पंचायत समितीचा गण असेल, महापालिकेचा वाढ असेल, प्रत्येक ठिकाणी उमेदवार तयार असला पाहिजे। नाशिक महापालिका, नाशिक जिल्हा परिषदवर 100% भगवा फडकू असं दादा भुसे यांनी म्हटलंय। दरम्यान दादा भुसे यांच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गट महापालिकेसाठी स्वबळाची चाचणीपणा करत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। दरम्यान दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडीमधील घटक पक्ष कसे लढणार, युती होणार की स्वबळाची चाचणीपणा होणार याबाबतचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।